तर नमस्कार मित्रांनो, जय मल्हार आणि स्वागत आहे आपलं संजय कोळेकर यूट्यूब चॅनेलच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आम्ही आलेलो आहे खत भरायला, डम्पिंग लावलं इकडं आणि आमचा लाडका भाव आम्ही दोघं आता खत भरणार आहे मित्रांनो। असं दना 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 डम्पिंग भरायचं। पलीकडे आमच्या मॅडम आहेत आणि हे आपलं खत टाकायचे रानात आणि त्या रानात लावायचे गोसावळं। त्यासाठी रान बिन तयार करायचं, मस्त खत टाकून चला भरा। तर मित्रांनो, हे खत याच्यासाठी टाकायचे घरगुती हे शेण खत आपल्या शेतीला अत्यंत उपयोगी असतं आणि भाऊ आपल्या शेतीला टाकून तुम्हाला ब्लॉग इथून पुढे सगळं दाखवणार आहे, गोसावळं बिसावळं सगळं। त्याकरता आत्ताच सबस्क्राईब करा। भाव कधी मोठं बारकट आपल्याला बघा मित्रांनो, जीवा पाटील आमचा जीवा कसा तोडावतोय बघा। शेण डम्पिंग दाबू दाबू भरायचं मित्रांनो। म्हणजे कसं आपण एक तर डम्पिंग आणले भाड्याने लोकांचं, काय भाडं द्यायचं चुकत नाही मित्रांनो। त्यासाठी बघा असं खत तोडवायला लागतंय। बघा आपलं पलीकडं गोठ्याचं नवीन काम केलेलं नवीन गोठा आहे बघा। बघा असं बघा, ही आमची मॅडमचं तर काय नादच करायचं नाही, मॅडमच असते आमची ती बघा। शेणखत जेव्हा जोरात तोडवायचे, दाना 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 लय बसलं पाहिजे शेणखत रिटून। आणि पलीकडं आमचा बघा मित्रांनो, आमचा लाडका भाऊ राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनल स्टार। आता कवा केलं बंद कर, परत चालू। तर मित्रांनो, काल आपण हे खत बघा डम्पिंग मध्ये भरलं होतं, रानात आणून टाकलंय आणि आता काही मित्रांनो शेण खत आपलं पांगवायचं काम चालू आहे मित्रांनो। अख्खं वावर पांगून झालेलं आहे, आता फक्त 1 2 3 ढीग राहिलेले आहेत। बघा दिसते का, मातीचा आणि खताचा कलर सेमच, त्याच्यामुळे काय एवढं दिसत नसेल, थोडं थोडं दिसते। कडवळ गवार आहे तिकडं झालेलं आहे। आता उन्हाचं चाललंय खत पांगवायचं। मग किती राहिले मित्रांनो शेण खत पांगवून आता रोटर बिटर मारून मित्रांनो गोसावळं लावायचंय, सरी काढून गोसावळं लावायचे। मग असं गोसावळ्याचं आपल्याला कसं आहे, दरवर्षी आपण पावसाच्या सुरुवातीला एक फड लावतोच, म्हणजे नंतर एक दिवाळीत लावतो परत। त्याच्यामुळे आता हे शेणखत घालायचं म्हणजे पीक असं जोरात येतं मित्रांनो। तुमच्या इकडे काय लावतात, लावता का गोसावळं तुम्ही? आमच्या इथं लावतात गोसावळं, म्हणजे आमचं जास्त करून आहे फेमस गोसावळं, आम्ही गोसावळच लावतो फक्त। आणि बघा मॅडमने आमच्या जेवणासाठी आपल्याला आणले आहे भाकरी भात आणि काय बघा लोणचं आहे मित्रांनो। आमटी लोणचं आहे, भात आहे, बाजरीची भाकरी आहे। या आता दुपारच्या 2 वाजल्यात, दुपारच्या 2 वाजेच मित्रांनो या जेवायला, रानातला आस्वाद घ्यायला। हा असं जेवण 1 नंबर लागतंय एक बघा। नंबर जेवण, रानात जेवणाची मजाच वेगळी मित्रांनो। अगदी आभाळ आलंय, वातावरण एकदम हा. जोरात झाले, पाऊस येण्याची या शक्यता आहे। जेवायला।